येत्या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवी उपासना का या सिरीजमधील आज 5वा भाग बघणार आहोत। आदि शंकराचार्य हे त्यांच्या कार्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये केवळ अद्वैत वेदांताचा प्रचार करायचे आणि शिवासोबत शक्तीचं अस्तित्व काही त्यांना मान्य नव्हतं। एकदा असंच शक्तिवादाचं किंवा शाक्त मताचं खंडन करण्यासाठी ते काश्मीरला गेलेले असताना ते खूप आजारी पडले आणि त्याच दरम्यान त्यांच्या दाराशी एक वृद्ध महिला भिक्षा मागण्यासाठी आली। मात्र त्यांच्या कोणत्याही शिष्याकडून भिक्षा घेण्यास तिने नकार दिला आणि भिक्षा घेईल तर केवळ शंकराचार्यांकडूनच असा तिचा आग्रह होता। त्यावेळी शंकराचार्य तिला म्हणाले की आई, मी खूप आजारी आहे आणि तिथे येऊन तुम्हाला भिक्षा वाटण्याची माझ्यात काही शक्ती नाही। त्यावेळी ती वृद्ध महिला त्यांना म्हणाली की 2 पावलं चालण्याची शक्ती नाही म्हणतोस आणि शक्तिवादाचं खंडन करायला निघालास। त्यावेळी हे उत्तर ऐकून शंकराचार्यांचे खाडकन डोळे उघडले आणि ती दुसरी तिसरी कुणीही नसून साक्षात आदिशक्ती जगदंबा आहे हे त्यांनी ओळखलं आणि तेव्हाच भवान्यष्टक नावाच्या स्तोत्ररत्नाची शंकराचार्यांकडून निर्मिती झाली। ज्या प्रकारे प्रत्येक जीवामध्ये भगवती जगदंबा ही शक्तिरूपाने वास करते, त्याच प्रकारे शिवाची ही चैतन्य शक्ती ही तीच आहे आणि जीव असो किंवा शिव हे दोघेही तिच्याच शक्तीच्या बळावर कार्यरत असतात आणि म्हणूनच शिवासोबत शक्तीची म्हणजे जगदंबेची उपासना ही तेवढीच आवश्यक आहे। भुवनेश्वरी शरणम।